आणि JRG आणि BK संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी एक अतिरिक्त प्लेयर कृपया स्टेजवर पाठवावं. प्रशांत वद. चला पंच, आपण थोडं मॅच मध्ये दखल घ्या. आपण सामना त्वरित चालू करायचा. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झाला आहे सामना चालू करण्यासाठी. एकीकडे आपण पंचांच्या भूमिका ते कामगिरी करताना बघतोय, अभिजित सरांना पाहतोय, शैलेश सरांना देखील पाहतोय. चला पंच, मॅच लवकर चालू करा. अजून आपल्याला खूप सामने देखील खेळायचे आहेत. तब्बल या स्पर्धेचा जरी आपण उल्लेख केला ना, तर या स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघ समावेश आहेत. 12 संघ आपण बघतोय एका ट्रॉफीसाठी लढत करत असताना आपल्याला पाहायला भेटलं आपल्याला 12 संघांमधून. आज दिवस शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. बघू अंतिम दिवसामध्ये कशा प्रकारे खेळ करतो भारत संघ. या 12 संघातून कोण दाखल होईल ते पण मेगा फायनल मध्ये कोणते 2 संघ असतील. जो संघ या ट्रॉफीसाठी आपलं नाव त्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल आणि चॅम्पियन म्हणून ठरलं जाईल. BKSL सीझन 3 पाहायला भेटेल आपल्याला. चला मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. मॅचला होईल सुरुवात. स्ट्राईक एंडला बघतो आपण आशिष यांना, नॉन स्ट्राईक एंडला बघतो तो म्हणजे प्रशांत यांना. चला JRG संघाकडून गोलंदाज सज्ज झाला पहिल्यांदा चेंडू टाकण्यासाठी. या फुलाला चेंडू होता हलक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र फॉलोमध्ये अडवायचा प्रयत्न होता देखील, पण चेंडू काहीसा हातामध्ये आला नाहीये. आणि तब्बल मात्र एका धावेने ते BK स्पोर्ट या संघाचा श्री गणेश देखील होतोय. आणि धाव संख्या आपण बघतोय 1 आकड्यावर जाऊन पोहोचलीये, ती म्हणजे BK स्पोर्ट या संघाची. स्ट्राईक एंडला बघतोय आपण प्रशांत उर्फ मामा या नावाने इथं ओळखले जातात. बघा कशा प्रकारे खेळतात. पहिला चेंडू मामा यांचा हलक्या पद्धतीने ढकलून काढण्याचा प्रयत्न, फेकी करेल तोपर्यंत मात्र पंच सांगतील आपण कुठेही पंच सांगतील कुणीही प्रेशर देऊ नका पंचावरती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघा कमिटीचे नियम आहेत, कमिटी देखील उपस्थित आहे इथे. तर कोणी खेळाडूंनी पंचांशी वादावाद करू नका. पंच सांगतील. आशिष कृपया आपण इकडे या. पंच डिसिजन देतील. कोणीही वादावाद करू नका, अन्यथा पॅनलाइज केला जाईल आपल्याला. कमिटी कोर कमिटी असेल ते डिसिजन देतील. काय असेल तो डिसिजन. हेडन आपण पण शांत घ्यावं. हेडन, कारण की ही स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेमध्ये कुठलंही आपल्याला अडथळा निर्माण करायचा नाहीये. थोडं सहकार्य करा आपण देखील. पंच सांगतील काय डिसिजन असेल तो. फेअर डिसिजन असेल, दोन्ही संघासाठी सेम डिसिजन असेल. कृपया मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करेन की जो पडदा आहे त्याच्यामध्ये हात टाकून कोणी बॉल पकडू नये. पडद्याच्या बाहेर बॉल पकडावा. कृपया प्रेक्षकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी आणि पडद्याचं थोडं लांबच उभे राहावे. कृपया प्रेक्षकांना ही नम्र विनंती मी करतो. सभी प्रेक्षकों से मैं निवेदन करता हूँ कि जो ये काला कलर का पर्दा है उसके थोड़ा पीछे ही खड़े रहिए और बॉल काला कलर के पर्दे के बाहर आने के बाद ही पकड़ने की कोशिश करें. नक्कीच स्पर्धा आपली आहे, तर थोडं आपण देखील सहकार्य करा मित्रांनो. आपण जे बॉर्डर लाईनचा पडदा आहे ना, त्या पडद्यापासून थोडंसं दूर राहा, कारण की आपल्या चुकीमुळे कुठल्या टीमला नुकसान होणार नाही याची आपण थोडी दखल घ्या. आपल्या विभागातील मोठी स्पर्धा आहे. नक्कीच आपण क्रिकेट प्रेमी आहोत. आपण सर्वजण क्रिकेटला वेळ देण्यासाठी इथं आपण आलो ग्राउंडवरती. त्यासाठी मी सांगत आहे की आपण ही स्पर्धा आपली विभागातील स्पर्धा आहे, एक मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी आपण कुठलाही अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं काळजीपूर्वक थोडं पडद्यापासून थोडं आपण दूर उभा राहा, जेणेकरून कुठल्याही संघाला त्याचा कुठलाही अडथळा निर्माण होणार नाहीये. पंच डिसिजन सांगा. डेड बॉल. नक्कीच कुठेतरी कमिटीने हा निर्णय घेतला असेल तर निर्णयाचा अखेरीस हा डेड बॉल देण्यात आलेला आहे. डेड चेंडू. ठीक आहे, पुन्हा तो चेंडू टाकण्यास सज्ज होतील गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला भेटतोय.
बाबू पाहायला भेटतो बॉलिंग ट्रॅक वरती. एकच बॉल झाला ना एकच बॉल झाला ना एकच बॉल. ठीक आहे, या षटकाचा विचार केला आपण. या षटकामध्ये फक्त एक चेंडू खर्च केलाय, दुसरा चेंडू टाकला सज्ज. पुन्हा तोच प्रयत्न होता, पुन्हा तोच प्रयत्न हलक्या पद्धतीने ढकलून काढले प्रशांतने आणि ह्या चेंडूवरती मात्र सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्येत पुन्हा एक निभर झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 2 या आकड्यावरती, सॉरी 3 आकड्यावरती. एक पेनल्टी काय तुम्हाला रूपात भेटली आहे, त्यासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 3 या आकड्यावरती. हा 2 चेंडू 3 धावा. एक पेनल्टी आहे आपल्याला, व्हाईट ट्रॅक जे खेळाडूने घातले त्यासाठी एक धावाची पेनल्टी. असे तब्बल तुम्हाला 3 धावा मात्र धावसंख्येत दिसते. बॉल ट्रॅकवर ते सज्ज होते म्हणजे बाबू. स्ट्राईक एंडला आपण पाहायला भेटतो तो म्हणजे आशिष पद्दू उर्फ या नावाने ओळखला जातो या विभागामध्ये. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतोय बाबू आपल्या संघासाठी. समोर देखील मोठा फलंदाज जातो म्हणजे आशिष. यावेळी फटका सुंदर आहे, सह गेल्या चेंडू सुंदरच्या पलीकडे 4 धावांसाठी आशिषच्या बॅटमॅनला हा दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या भर झाली 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल ती 7 या आकड्यावरती. जर्सी क्रमांक आपण बघतो धोनी यांचा थाला फॉर रिझन, तोच धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे 7 आकड्यावर जाऊन पोहोचली. ते म्हणजे बीके स्पोर्ट या संघाची चांगली बॅटिंग करत असतो आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे आशिष. चांगली एक कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला भेटतं, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि ज्या चेंडूवरती आक्रमण करायचं आहे त्या चेंडूवरती आक्रमण केलं जातं आशिषच्या माध्यमातून. ह्या चेंडूवरती देखील एक सिंगल धाव आली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं खेळाडू उभे होते, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी नक्कीच केलं. या चेंडूवरती मात्र 3 धावा त्यांनी वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. यावेळा नो चेंडूची घोषणा केली पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावसंख्येत भर झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल ती 9 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 4 चेंडू मात्र खर्च केलेत, 4 चेंडूच्या अखेरीस 9 धावा. यावेळेस फलंदाज बाद होते, बॅक टू द पॅव्हिलियन, पशनाला परतावा लागते डगआउट मध्ये. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र काय बॅटवरती आला नाहीये आणि बीट केलं फलंदाजाला गोलंदाज बाबू याने. मात्र प्रशांत मोठी विकेट पाहायला भेटली. बीके स्पोर्टला धक्का लागतो क्रमांक पहिला तो म्हणजे प्रशांत उर्फ मामा यांच्या रूपामध्ये. नक्कीच इथं पारितोषिक देखील आलं आपल्या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील. ज्या संघाने जर प्रत्येक विकेटवरती त्यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जो बी गोलंदाज असेल त्यांनी जर विकेट घेतली त्याला प्रत्येक विकेटवरती 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जातोय. येशू भालके यांच्या माध्यमातून ही प्राइज दिला जाते, कॅश प्राइज 100 रुपयाचं प्रत्येक विकेटच्या आगेस जॉर्ज संघाला. यावेळी देखील चेंडू सुंदर होता, मात्र नवीन फलंदाज होते त्याने हा चेंडू मात्र ढकलून काढून हलक्या बदलने एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. मागच्या चेंडूवरती विकेट आली होती, त्याच कुठला रिस्क नाही घेतला त्याने आणि मात्र एक धाव कंप्लीट करून धावसंख्या जाऊन पोहोचवली. ते धावसंख्येचा विचार करतो धावफलकावरती आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या ती मात्र बीके स्पोर्ट या संघाची. नवीन बॅट्समनचं नाव काय? सुधांशू. मात्र मामा यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे खेळपट्टीवरती सुधांशू या फलंदाजाला आपण बघतोय. नवीन फलंदाज आहे, बघा कशा प्रकारे कामगिरी करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला नवीन गोलंदाज आला तो म्हणजे संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन आलं तो म्हणजे गोलंदाज सलमानला देखील आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं असेल दिघामध्ये जी मोठी मॅच आपण पाहायला भेटली होती. सलमान यांनी चांगली फलंदाजी देखील केली होती. आता बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपला संघ देखील. या संघामध्ये निवड केली गेली आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करल. पहिला चेंडू टाकला सज्ज सलमान यांचा. पंच सांगतात नो चेंडू, पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू होता. नो स्वरूपात एक धाव. बघा मन्नू स्पोर्ट यांच्याकडून कॅश प्राइज देखील आलाय. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार मारले तर सुधांशू यांना
200 रुपयाचं कॅश प्राईज 500 रुपयाचं क्रॅश प्राईज दिला जाईल सुदर्शनला. आणि विकेटला देखील आहे, तुम्ही जर विकेट काढली तर तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे JRG संघाला. यावर देखील फटका सुंदर आहे, तेव्हा चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र इथे एक धाव तर देखील या चेंडूवरती, मात्र 3 धाव वगैरे नक्की वाचवल्या तिथं क्षेत्ररक्षणचे. एकदा जोरदार टाळायला पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. चांगली फिल्डिंग केली आतापर्यंत. या चेंडूवरती 1 धाव आली, म्हणजे या धावसंख्येत 1 ने भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल ती 13 या आकड्यावरती. JRG संघाला पुन्हा कॅश प्राईज दिलं जाते. जर विकेट घेतली आशिष यांची तर 200 रुपयाचा प्राईज दिला जाईल त्यांना कॅश प्राईज. सलमान यांचा पुढचा चेंडू, फुल आलेला चेंडू होता, क्षेत्ररक्षक फंबल झाले. पंच सांगतील डिसिजन. पंचाने देखील हा डिसिजन हा थर्ड अंपायरकडे देखील सोपवला आहे, कारण की कुठल्या प्रकारचा रिस्क घ्यायचा नाहीये. पंचाला देखील थोडा इथं एक म्हणतात जीवादानच आहे. कुठला चुकीचा डिसिजन न देता आपल्याकडे जर कॅमेरा वर्क आहे ते खूप सुंदर आहे. क्रिकेट यांचं क्रिकेटच आहे ना, क्रिकेट लाईव्ह आहे ना. क्षमा असावी. जी वाहिनी आपण पाहतोय, ज्याच्या वाहिनीमधून आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते, मात्र 2 कॅमेरेने ते म्हणजे क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा कव्हर करतो. पूर्ण ओव्हरऑल कॅमेरामॅनचा वर्क देखील आपण पाहायला भेटतोय. अतिशय सुंदर असं वर्क पाहायला भेटतंय. डिसिजन पेंडिंग आहे. कृपया इथे मी विनंती केली, कोणी देखील आपण बघू नका, पंच डिसिजन देतील. कृपया थोडं आम्हाला तुम्ही ते सहकार्य करा. मी दोन्ही संघांच्या जे अतिरिक्त खेळाडू त्यांना विनंती करेल की आपलं एक अतिरिक्त खेळाडू तो पाठवून द्या. आपण ज्यांनी टी-शर्ट परिधान केले तोच अतिरिक्त खेळाडू इथे असेल, अन्यथा कुठलाही खेळाडू आम्ही घोषित केला जाणार नाहीये. दोन्ही संघांना विनंती पुन्हा एकदा मी करतो, आपला एक अतिरिक्त खेळाडू इथं आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. ज्या खेळाडूने टी-शर्ट परिधान केलंय तो अतिरिक्त खेळाडू इथं असेल, अन्यथा दुसरा असणार नाहीये. दोन्ही संघांनी नोंद घ्या, अन्यथा दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल. आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, मी वारंवार सांगतोय. त्यांचा टी-शर्ट वाला प्लेअर नाही इथं, एकदा विचार ना आम्हाला काय बोललं नाही सांगतो. पण उद्या दुसरा कुठला प्लेअर उभा राहील मग काय करणार. 11 आणि 10 टी-शर्ट दिले. चला, पंचांना विनंती असेल, सामना चालू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्पीड घ्या. चला, क्षेत्ररक्षण JRG संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. लाईव्ह बघितल्यानंतर परत पंचांशी वाद करायचा नाही. विनंती असेल, वेळेवर आपल्याला सामने चालू करायचे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. राजेश बघा, आपल्या ज्या पंचाने सांगितलं थोडं अंपायरकडे हा निर्णय दिला होता, त्यामध्ये फलंदाज सुरक्षित आहे. आणि मात्र त्या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल ती 14 या आकडेवरती. यावेळी एक सलमानचा सुंदर चेंडू होता, बीट केला ते फलंदाजाला देखील हा चेंडू समजला नाहीये. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू आला डॉट चेंडू. पुन्हा कॅश प्राईज तर लागूच आहे JRG संघावरती. विकेट काढा, तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल लगेच. नक्कीच या स्पर्धेमध्ये बक्षीस मात्र पावसासारखा देखील बरसावतोय. यावेळेस सुंदर चेंडू होता, त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करेल तोपर्यंत 1 धाव तो मात्र कंप्लीट केली गेली आहे. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते, ते म्हणजे 15 आकड्यावर जाऊन पोहोचली आतापर्यंत. चेंडू मात्र खर्च केला या षटकामध्ये. 5 चेंडू खर्च केले. 5 चेंडू खर्च केले. 5 चेंडू अगेन्स्ट धावसंख्या बघतो धाव फलकावरती 15. बघूया पुढच्या चेंडूवरती किती धावा प्राप्त करतो आशिष आपल्या संघासाठी. पुढे देखील सलमान आहेत, चांगले खेळाडू आहेत, पाहावं लागेल. नकारात्मक चेंडू पंच सांगतील, दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडूची घोषणा केली जाते. पंचाच्या भूमिकेमध्ये एक सुंदर असं डिसिजन मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतं आपल्याला.
वाईट चोपाला एक धावसंख्या पुढे सरकते 16 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला पद्धतीनं आपण पाहतोय, बघूया. यावेळी फटका देखील सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र या चेंडूवरती एक धाव आली आहे. खूपच असं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. नक्कीच गोलंदाजाला देखील कुठं सपोर्ट असतो तो म्हणजे खेळाडूचा सपोर्ट असतो क्षेत्ररक्षणाचा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं JRJ संघाच्या माध्यमातून. चला बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येतोय. बॉलर नेम मन्नू आलाय. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेण्याचं म्हणजे मन्नू. स्ट्राईक एंडला पाहायला भेटेल आपल्याला आशिष, ज्याची आतापर्यंत बॅट शांत राहिलाय, एकच चौकार आलाय. आता या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला हाणामारी करावा लागेल, कारण की धावसंख्येचा जर विचार केला आतापर्यंत 12 चेंडू खर्च केले. 12 चेंडूच्या आगेच धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 17 आकड्यावरती. जर्सी क्रमांक आपण बघतोय AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक धावसंख्या आपण बघतो 17 वरती नक्कीच मानलं जातं खतरा. बघूया चेंडूवरती काय पाहायला भेटेल. खतरा कोणत्या संघाला पाहायला भेटेल? JRJ संघ की BK स्पोर्ट्स संघ? मोनू यांचा नो चेंडूची गोष्ट पंजाच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट होता, रिव्हर्स कुठेतरी चुकलाय, बॅटवरती काय चेंडूसा आला नाहीये. मात्र या अखेरीस जी धावसंख्या आपण बघतोय एक पुढे सरकली, नो चेंडूची घोषणा केली होती पंचाच्या माध्यमातून. ती एक धाव एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 18 आकड्यावरती. 18 आकडा आपण बघतोय. विराट कोहली यांचा जर्सी नंबर 30 धावसंख्या पाहायला भेटेल आपल्याला धाव फलकावरती. या देखील फटका सुंदर होता, बॅटवरती काय चेंडूसा आला नाही, बॅटची हलकी कडा घेतली जाते. मात्र त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं कीपर यांचं. या चेंडूवरती देखील एक धाव आले. मात्र फलंदाजाला कुठेतरी बॅट्समॅनला देखील कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न दिसतो आपल्याला JRJ संघाच्या माध्यमातून. कुठलेही मोठे फटकेबाजी पाहायला भेटत नाहीये. आक्रमण करतायत पण चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जाते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतं आपल्याला तिथे. एक धावेवरती समाधान पाहायला भेटते. जसे आपण विचार करतो ना, जसे की मुंबईची लाईफलाईन जी आहे लोकल, तसंच क्रिकेटमध्ये आपल्याला लाईफलाईन पाहायला मिळते सिंगल डबल. स्टेजवर मंचावर जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण खाली जायचं विनंती असेल, कारण मान्यवर येणार आहेत, मान्यवरांसाठी थोडीशी जागा खाली करायची. चला जे खेळाडू असतील त्यांना खेळाडू विनंती असेल आपल्याला, मान्यवर येणार आहेत, आपण गर्दी करायची नाही. चला विनंती असेल स्टेजवर कोणी उभे राहू नका, जेणेकरून लाईव्ह चालू स्पर्धा. यावेळी देखील रिव्हर्सचा अटॅम्प्ट होता, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होतो. असफल चेंडूला तो घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी पुन्हा या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे तब्बल आताच एकच आहे ना, हा एकच धावसंख्या. 21 आकडा बघतोय धावफलकावरती आपण. 3 चेंडू 21 धावा. यावेळेस 9 चेंडूची पुन्हा घोषणा केली जाते पंचाच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव मात्र येत आहेत. नक्कीच तुम्हाला या सामन्यामध्ये जिवंत राहावं लागेल का तुम्हाला असे अतिरिक्त धाव मात्र खर्च करावा लागणार नाहीये. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला नक्कीच करावा लागेल. आतापर्यंत तुम्ही बांधून ठेवले आशिष सारख्या मोठ्या फलंदाजाला देखील तशीच प्रकारची गोलंदाजी नक्कीच तुम्हाला करावा लागेल. यावेळी फटका सुंदर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो याचा. मात्र इथं फलंदाज बाद होतील म्हणजे आशिषला देखील परतावा लागते. बॅक टू द पॅव्हिलियन धक्का लागतो तो म्हणजे BK स्पोर्ट या संघाला आशिषच्या रूपामध्ये. कॉमन DJ गाना नाही बज रहा है. नक्कीच ही संधी मात्र डीजेला देखील दिली गेली होती. आपण मात्र डीजे मात्र रेडी नव्हता, त्यासाठी देखील प्रेक्षकांना देखील क्षमा असावी. थोडा आपल्याला संगीताचा देखील आनंद घेता आला नाहीये. चला मॅच केल्यावर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण नवीन फलंदाज आपण बघतोय. यावर फटका सुंदर आहे, फॉलोमध्ये नक्कीच अडवण्याचा प्रयत्न होता. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. फ्रीकिक करायला तोपर्यंत मात्र एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते तब्बल 23 आकड्यावरती. नवीन फलंदाज बघतोय आपण, तो म्हणजे रोहित आलाय आशिषची जागा भरून काढण्यासाठी. कशा प्रकारे फलंदाजी करेल रोहित आपल्या संघासाठी. संघ कुठे मात्र अडचणीमध्ये दिसतोय BK स्पोर्ट. त्या अडचणीमधून नक्कीच फलंदाजाला देखील आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल. यावेळी देखील पायावरती चेंडू होता, हलक्या पद्धतीने एक ढकलण्याचा प्रयत्न. मात्र या चेंडूवरती आली सिंगल. ओव्हर होते कंप्लीट आणि मात्र 3 ओव्हरच्या केस बघतोय आपण. धावसंख्या धावफलकावरती 24. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आतापर्यंत पहिल्या इनिंगचा.
18 चेंडूच्या अगेन्स्ट धावसंख्या खर्च केली ते म्हणजे JRJ संघाने 24 धावा खर्च केल्यात. बघा शेवटचं षटक आहे, एक शेवटचं षटक देखील हाणामारीचं षटक मानलं जातं. बघूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल ते JRJ संघाची, कारण की आतापर्यंत देखील BK स्पोर्ट या संघाला देखील बांधून ठेवलं होतं, पण आता मात्र शेवटचा चेंडू नवीन गोलंदाज असेल त्या नवीन गोलंदाज प्रेशर टाकतील का रोहित, पाहावा लागेल आपल्याला. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा बॉलर नेम यावेळेस देखील बॅटची कडा घेतली गेली आहे. डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवरती काहीच आला नाहीये. हलकी बॅटची कडा घेतली गेली आहे. घोषी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू एका धावेसाठी. बघा कॅश प्राइज तरी लागू आहे, प्रत्येक विकेट आगेच आपल्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस मात्र विकेटची संधी होती, पण तिथे चेंडू काहीसा हिट झाला नाही स्टंपला. सुधांशू स्ट्राईक एंडला बघतो आपण. सुधांशू यांना पाहावं लागेल पुन्हा कशा प्रकारे कामगिरी करतात. आतापर्यंत शांत ठेवलं सुधांशू यांना. नवीन गोलंदाज आपण पाहायला पाहिजे शिवा. आतापर्यंत 2 चेंडू खर्च केले, 2 चेंडू वरती शांत ठेवलं. फलंदाज देखील BK स्पोर्ट या संघाच्या तिसरा चेंडू टाकला सज्ज. पंच सांगतायत हा वाईट चेंडू आहे, तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. धावसंख्या वारंवार एकने भरवत चालली आहे. सिंगल डबल कंटिन्यू येत राहत आहेत. धावसंख्या कुठं स्थिरवली नाहीये. प्रत्येक चेंडूच्या अगेरेस यावेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. आला नशिबाचा चौकार, BKSL ब्रँडेड चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तिकडे. पंच सांगतील डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच कोणी वादावाद करू नका, थोडासा डिसिजन पेंडिंग असेल एकदा नक्कीच चेक केलं जाईल, कारण की पंच देखील आपल्या स्पर्धेसाठी एक कामगिरी चांगली प्रकारे कामगिरी करत असतात. कुठेतरी डिसिजन फेल डिसिजन असतं, थोडं वर खाली देखील होतं, त्यासाठी आपल्याला काही थर्ड अंपायर देखील आहे. त्यामुळे हा डिसिजन देखील एक चेक केला जाईल आणि चेक करून तुम्हाला नक्कीच डिसिजन दिला जाईल. पंच डिसिजन नक्कीच कळवा. चौकार आहे, नक्कीच चौकार आहे. आपण देखील पाहिलं होतं, चौकार दिला जाईल तुम्हाला. फेल डिसिजन आहे तर फेल डिसिजन तुम्हाला नक्कीच दिला जाईल. क्लिअर आहे, आम्ही क्लिअर देखील इकडे वाहिनीमध्ये पाहिलं देखील आम्ही. क्लिअर पडद्याला टच करतो तो चेंडू, त्यामुळे हा आलाय नशिबाचा चौकार. या चौकाने धावसंख्या पुढे सरकते. यावेळेला फटका सुंदर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल थोडीफार आणि फेके कलेक्ट तोपर्यंत एक धाव तो कंप्लीट झाली. धावसंख्या पुन्हा एकने सरकते ती म्हणजे 32 आकडे जाऊन पोहोचले. धावसंख्या तुम्ही BK स्पोर्ट या संघाचे. आतापर्यंत 4 चेंडू खर्च केले शिवा याने. बघूया 5वा चेंडू टाकण्यास सज्ज. 5व्या चेंडूवरती किती धावा मात्र खर्च करेल शिवा, आपण लगेच पाहायला लागेल. यावेळेस नकाराचा चेंडू. पंच सांगतात दोन्ही हात वरती करून हा वाईट चेंडू आहे, तुम्हाला लगेच पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. वारंवार वाईट चेंडू तुम्ही टाकून अतिरिक्त धाव तुम्ही म्हणजे वाढत जात, एक एक्स्ट्रा धाव तुम्ही देताय, तर तुम्हाला मॅच मध्ये जिवंत राहायला लागेल. तुम्हाला हे धावा तुम्हाला कंट्रोल करावं लागतील. कुठल्याही प्रकारची तुम्हाला असे एक्स्ट्रा धाव तुम्हाला देण्यास थोडंसं कंट्रोल करावं लागेल. ज्यावेळेस पंच सांगतायत वाईट चेंडू आणि या वाईट चेंडूवरती आली विकेट रोहित यांची. पंचांनी सांगितलं वाईट चेंडू, पुन्हा वाईट चेंडू हा देखील विकेट आली आहे. त्यामध्ये हा चेंडू काउंट केला जाईल, डॉट चेंडू असेल.
शेवटचा चेंडू असेल 5 चेंडू आतापर्यंत झाले धावसंख्येचा जर विचार केला धाव फलकावरती झाले ते म्हणजे 34 म्हणजे 34 3-4 34 34 धावसंख्या फक्त धाव फलकावरती. शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतो तुम्ही शिवा, कारण की आतापर्यंत गोलंदाजी सुंदर झाली आहे त्यामुळे जे संघाची नशिबाचा चौकार येईल का या चेंडूवरती सांगतात पंच. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल, कारण की वारंवार तुम्ही वाईट चेंडू टाकतात त्यासाठी तुम्हाला सुंदर गोलंदाजी करावा लागेल, कारण की हे एक्स्ट्रा धाव तुम्हाला कधी महागात पडू शकतात. यावेळी फटका सुंदर आहे, कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटते, तिकडे प्रोटेक्शन आहे. फेकी करे मात्र 2 धावा छोटे धाव प्राप्त केलेत. तिसरे धावाचे प्रयत्न आणि फलंदाज बाद होते. अशा 2 धावा धावसंख्या भर झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल ती 37 या धावसंख्येत जाऊन पोहोचली. लक्ष मात्र दिलं 24 चेंडू मध्ये 38 धावसंख्येचं लक्ष दिलं आपल्याला. येणारे 24 चेंडू मध्ये तुम्हाला 38 धावांचा पाठला करायचा आहे, तो म्हणजे जे या संघाला. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, नक्कीच पुढचा देखील टॉस आपण करूया. चला पुढचं मॅच नाणेफेक केलं जाईल. कुणाची मॅच आहे बघा ना. विराट 11 आणि कृष्णा मित्रमंडळ. विराट 11 आणि कृष्णा मित्रमंडळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी स्टेजवर यायचे. विराट 11 संघाचे कर्णधार आणि कृष्णा 11 संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. विराट आले समोर जे हंपर होते त्यांचं नाव अभिजित आहे का? अभिजित आणि शैलेश. त्यांचा अभिजित आहे का? त्याचा अभिजित. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला आपण पाहायला भेटत म्हणजे प्रशांत यांना पहिला चेंडू देखील स्वीप करण्याचा प्रयत्न सफल होतोय. शरीराचा भेद घेतला जातोय, मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त झाली. तुम्ही धाव संख्यामध्ये जे संघाचा देखील बाईच्या स्वरूपात एक धाव आली त्यांचा देखील श्रीगणेश झालाय एका धावेने. पंच देखील दोन्ही हात वरती करतायत. पुन्हा वाईट चेंडूची घोषणा होते. धावसंख्यात पुन्हा अतिरिक्त धाव एक ऍड झाली आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 2 आकड्यावरती आपण पाहायला भेटेल आपल्याला. त्यामुळे जे या संघाची पुढचा चेंडू टाकून सज्ज. पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा वाईट चेंडू टाकलाय. धावसंख्या देखील भर झाली आहे. धावसंख्याचा विचार केला धाव पटलावरती 3 धावा बघतोय. तो नाणेफेक केला जातोय. इथे दादांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जातोय. कॉल असेल मोनूचा, कृष्णा विलेज संघाचा कॉल असेल. हेड आहे असा कॉल. टेल. विराट 11ने टॉस जिंकलेला आहे आणि पहिलं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. विराट 11 देखील हा चेंडू या चेंडूचा विचार केला होता की हा चेंडू मागचा चेंडू होता तो सुंदर चेंडू टाकला होता. हा देखील चेंडू वाईट चेंडू टाकला. या चेंडूमध्ये यावेळेस देखील कव्हरती चांगला फटका काढलाय. फेकी करतो मात्र एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्येचा विचार करतो आपण धाव फलकावरती ते म्हणजे जे संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 5 आकडे जाऊन पोहोचली. देखील आरएन होते स्ट्राईक एंडला. सुंदर असा चेंडू टाकला होता मामा यांचा. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला आतापर्यंत चेंडू खर्च केलेत 4 चेंडू खर्च केलेत. यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न सफल होतोय पण चेंडू आता घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी धावसंख्या मात्र 1 पुढे सरकते. जे आर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 6 या आकड्यावरती. जे आर संघाची धावसंख्या 6 आकड्यावर जाऊन पोहोचली आहेत आतापर्यंत. स्ट्राईक एंडला बघतो आपण तो म्हणजे आर्यन. नॉन स्ट्राईकला होते बाबू. यावेळेला मात्र बेट केलंय फलंदाज
बॅट्समनला देखील बीट केलंय. पंच सांगतायत नॉट आउट. चांगला आणि या चेंडूवरती देखील एक धाव तर आली आहे, मात्र धावा कशा येत आहेत ते कशा प्रकारे येत आहेत हे गरजेचं नाही. धावा येत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. ओव्हर समाप्त झाला आहे. पहिल्याच 6 चेंडूचा खेळ झाला आहे. 6 चेंडूचा आगे धाव संख्येचा विचार करतो धावफलकावरती आतापर्यंत 7 धावा बनवल्या आहेत. म्हणजे जे संघाने कारण की लक्ष मात्र 38 धावाचा पाठला करायचा आहे. तो म्हणजे ज्या संघाला पहिल्या 6 चेंडू खर्च केले मामा यांनी 6 चेंडूच्या आगेच धावसंख्या 7 आकडे जाऊन बघतोय जॉर्ज संघाची. नवीन गोलंदाज आला तो म्हणजे स्ट्राईक एंडला आपण पाहायला भेटेल आपल्याला संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असा गोलंदाज आला. त्याचं नाव विशाल आला बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया कशा प्रकारे विशाल गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला आर्यनाला पाहायला भेटतोय. फटका सुंदर आहे पण त्याचं क्षेत्ररक्षण थोडं गडबडी पाहायला भेटते. मात्र थोडंसं एक स्टेप वाढवली असते नक्की कॅच झाली असती. आणि मात्र बघता इथे एक धाव मात्र चौथी धाव मात्र यशस्वी. चौथी धाव देखील केली. अशा 2 धाव मात्र कंप्लीट केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी देखील. आणि धावसंख्या मात्र 2 भर होते. धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र 9 आकड्यावरती जे संघाची. एक चौथी धाव घेण्यात यशस्वी जे संघ. विशाल यांचा पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. बघूया आर्यन कशा प्रकारे कामगिरी करतोय या चेंडूवरती. यावेळेला बॅट चिकायला गेली जाते. मामा येतात चेंडू खाली आणि फलंदाज बाद होते. परतावं लागतंय आर्यन यांना. धक्का क्रमांक पहिला लागतोय जे संघाला आर्यनच्या रूपामध्ये. चांगला कमबॅक केलंय विशालने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या मात्र त्याच दुसऱ्या चेंडूवरती देखील त्यांनी आर्यनला याला बाद केलंय. त्यांना परतावलंय पविलियन एंड मध्ये. बघूया नवीन फलंदाज कुठल्या प्रकारचा होतोय म्हणजे जागा भरून काढण्यासाठी आर्यनची. लक्ष मात्र 38 धावांचा तुम्हाला पाठला करायचा आहे. धावा मात्र केल्या होत्या BK स्पोर्ट या संघाने 37 आणि लक्ष मात्र दिलंय ते म्हणजे 38 धाव्यांचं. आता नवीन फलंदाज आला ते म्हणजे सलमान ज्याच्या बॅटमध्ये धावा येत राहतात. तो स्ट्राईक एंडला पाहायला भेटेल आपला सलमानला चेंडू टाकण्यास सज्ज होईल विशाल. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतील सलमान आपल्या संघासाठी. यावेळी फटका सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण थोडं फुटबॉल होतं. आशिष फेकी करतील तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे सलमान याने. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या जाऊन पोहोचली धावांवरती ती म्हणजे 10. जर्सी क्रमांक बघतो आपण सचिन सरांचा देखील 1010 जर्सी क्रमांक. सर सचिन रमेश तेंडुलकर आपण बघतोय ज्यांना क्रिकेटचा देव मानलं जातं. यावेळी देखील बाबूला परतावा लागतंय. बॅक टू द पविलियन. या चेंडू सुंदर चेंडू होता. बॅटमध्ये काय चेंडू आला नाहीये. बीट केलं फलंदाजाला आणि चांगले एसटी असतात पाहायला भेटते म्हणजे प्रशांत त्याला देखील बाद होतोय. मात्र जे संघाचा देखील विचार केला आपण देखील या षटकाचा विचार केला. विशालचा या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू मात्र खर्च केले विशालाने. 4 चेंडूच्या अग्रेस 2 विकेट मात्र प्राप्त केले आणि 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करतो कमबॅक करतो स्वतःला विशाल. BK स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून मला काय निवडलं संघामध्ये ते मात्र सिद्ध करतोय. यामध्ये देखील विकेट होता. विकेटची संधी लागते अक्की यांना. नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक सन्माननीय जगदीशजी गावते साहेब यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख तसेच प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक सन्माननीय जगदीशजी गावते साहेब यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पंच आता डिसेंड आहे. वाईट चेंडूवरती विकेट आली आहे. वाईट प्लस विकेट आहे. शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक सन्माननीय जगदीशजी गावते साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. भीमकांती मित्रमंडळाच्या वतीने 1 मिनिट मॅच थांबा. 1 मिनिट.
नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख तथा प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक सन्माननीय जगदीशजी गवते साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. भीम काढते मित्रमंडळ आयोजित BKCR स्पर्धेमध्ये सन्माननीय उपजिल्हाप्रमुख जगदीशजी गवते साहेब, प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक सन्माननीय जगदीशजी गवते साहेब यांचं हार्दिक स्वागत. शांत संयमी नेतृत्व म्हणून नेहमी त्यांच्याकडे बघितलं जातं, असं संयमी नेतृत्व म्हणून जगदीशजी गवते साहेब यांच्याकडे बघितलं जातं असे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक सन्माननीय जगदीशजी गवते साहेब यांचं हार्दिक स्वागत. ताबा तसेच इंटरपडाचे प्रमुख रोहन पवार यांचंही हार्दिक स्वागत. पंच आता काय डिसिजन झालं? आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. ऋषिकेश मस्के असतील,